स्पॉटरला एका शब्दात सांगायचं झालं तर कसं सांगाल? आपलं नक्की टार्गेट आहे की आम्ही 10,000 प्लस स्टुडंट लवकरात लवकर अचीव्ह करते. वाव. सो मोस्ट ऑफ द टार्गेट आपलं हे आहे. जेव्हा आम्ही आमच्या एरियातून अवेअरनेस सुरुवात करायला लागलो, आमच्या एरियामधून मुलांना प्लेस करायला लागलो, जेव्हा 1-1 लाख मुलांचे पॅकेज व्हायला लागले, तेव्हा लोकांना समजायला लागलं कंपनी म्हणजे IT कंपनी असते, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सो त्यांना तेव्हा कळायला लागलं IT मध्ये एवढे पॅकेजेस आहेत की बिझनेसला रिप्लेस करू शकतो. ह्युमन टच नेहमी गरजेचा असतो. सो जिथे ह्युमन टच नेहमी गरजेचा आहे तिथे जॉब कधीच नाही जाणार. ऋषिकेश सर, जो रिझ्यूम असतो तो साधारण इंटरव्ह्यू मध्ये किती इम्पॉर्टंट आहे? जर तुमचा रिझ्युमे रिक्वायरमेंटला मॅचच नसेल तर ऑब्व्हियसली तुम्ही तिथे रिजेक्ट व्हाल. सो डेफिनेटली जर तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट केलं, जेवढा वेळ तुम्ही बाकी गोष्टींमध्ये घालवता तेवढाच जर वेळ तुम्ही स्वतःसाठी दिला तर ऑब्व्हियसली डेफिनेटली तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉब मिळू शकतो. फायनान्शियली सुद्धा तुम्ही स्टेबल होऊ शकता. देन आफ्टर सम टाइम यू कॅन थिंक अप फॉर द बिझनेस डेफिनेटली. नमस्कार, कोच किरण पाटील शो मध्ये आज मनापासून तुमचं स्वागत आहे. आणि आज मी खूप खुश आहे कारण खूप स्पेशल गेस्ट आलेले आहे. त्यांचं कामही तितकंच जबरदस्त आहे. मुलांना भविष्याबद्दल ते सांगतात की नेमकं काय करायचंय, 10वी नंतर काय करायचंय, 12वी नंतर काय करायचंय, ग्रॅज्युएशन नंतर काय करायचंय. वेगवेगळ्या स्कूल्समध्ये जाऊन, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन ते मार्गदर्शन करतात. करिअर काउन्सिलिंग. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं, अरे डॉक्टर मला नंबर लागला नाही तर पुढे काय, इंजिनिअरिंगला नंबर लागला नाही तर पुढे काय. आणि अशा वेगवेगळे करिअर्स आहेत, ग्राफिक डिझाईन कोर्स आहेत, वेगवेगळे आहेत. पण मित्रांनो, ते प्रॉपर गायडन्स करतात की नेमकं अशा भरपूर सारे सेक्टर आहे जिथे तुम्हाला वाव आहे. आणि असेच एक जबरदस्त वन ऑफ डायरेक्टर, टोटल ते 3 डायरेक्टर आहेत, पण वन ऑफ डायरेक्टर आपल्या आज समोर बसलेले आहेत. त्यांचं नाव आहे गोविंद चव्हाण, डायरेक्टर ऑफ बग स्पॉटर. नमस्कार गोविंद सर, तुमचं कोच किरण पाटील शो मध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्ही आज इकडे आलात आणि खूप छान वाटतंय मला की तुम्ही मुलांना दिशा देतात. कारण जे आज जर तुम्ही बघितलं अमेरिकेमध्ये वगैरे तर 4थीला तिथे दिशा माहिती असते की ऍडव्हान्स लेवलची, की मुलांना त्यांना माहिती असतं मला 4थी नंतर काय करायचंय, 10वी नंतर काय करायचंय, 12वी नंतर काय करायचं, क्रिस्टल क्लिअर असतं. पण भारतात तो अजून अवेअरनेस नाहीये. मित्रांनी ऍडमिशन घेतलं इकडे, चला मग चाललोय, मित्रांनी इकडे ऍडमिशन घेतलंय, चला मग चाललो. तर तुम्ही खूप चांगलं काम करताय. कारण देशाचा विकास व्हायचा असेल तर देशाची आपली जी शक्ती आहे ते म्हणजे आपली मुलंच आहे. आणि त्या मुलांना तुम्ही आज खूप छान पद्धतीने एक दिशा दाखवायचं काम करताय. त्याबद्दल तुमचं खूप मनापासून अभिनंदन. आणि मला जाणून घ्यायला आवडेल की नेमकं दिशा तुम्ही कशी दाखवतात आणि बग स्पॉटरची सुरुवात कशी झाली? ओके सर. सो बग स्पॉटरची सुरुवात खूप इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली. सो बग स्पॉटरची सुरुवात नेमकी अशी झाली की मी एका छोट्या कंपनीमध्ये काम करायचो 6 years ago, 7 years ago. आणि तेव्हा काम करत असताना माझ्या एका मित्राचा फोन आला. आता तो डायरेक्टर पण आहे, ऋषिकेश सर. सो त्यांचा फोन आला की तुम्ही काय करताय. सो मी सांगितलं की मी इन्फ्रास्ट्रक्चर सांभाळतोय वगैरे ITचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांना. पण पे आउट खूप कमी म्हणजे की आता जर समजेल तर 10% पण नाही आणि 5% पण नाही सॅलरीचा. ओके. सो त्यांचा फोन आला, काय करतोय काय नाही, राईट. सो मी सांगितलं की मी असं करतोय. तर ते म्हटले आपण ते नाहीये, आपण एक IT मध्ये लागण्यासाठी काहीतरी रोड मॅप बनवूयात. ओके. सो आम्ही त्यावरती काम केलं आणि 1 महिना त्यावरती काम केलं, ब्लँकली काम केलं. आणि आम्ही दोघांसाठीच केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्हा दोघांनाच प्लेस व्हायचं होतं, बरोबर. आणि काम केल्याच्या नंतर आम्ही 1 महिना त्याच्यावरती काम केलं फक्त. आणि 1 महिन्यामध्ये मी टॉप मोस्ट कंपनीमध्ये लागलो आणि ऋषी सर 2 महिन्यामध्ये टॉप मोस्ट कंपनीमध्ये प्लेस झाले. प्लेस झाल्याच्या नंतर आम्हाला असं कळालं की बाबा आमचे एवढे सारे मित्र आहेत, राईट. बॅक बेंचर्स आहेत, कोणी काहीच करत नाही सध्या, किंवा कोणी खूप मोठ्या कंपनीमध्ये आहेत. बट टार्गेटली बॅक बेंचर्स किंवा जे काहीच करत नाहीत याची संख्या आमच्याकडे खूप जास्त होती, बरोबर. सो ऋषिकेश सरांना म्हटलं मी की आपल्याला रात्रीपर्यंत एक व्हॉट्सअप ग्रुप पाहिजे ज्यामध्ये सगळे आपले मित्र पाहिजे. ओके. आणि त्यानंतर त्यांनी लवकरात लवकर काम केलं. 2 तासामध्ये सगळे, कोणी शेतात चालले, कोणी वर्कशॉपमध्ये काम करतोय, राईट, कोणी मेकॅनिकलमध्ये काम करतोय. सो हे सगळे लोक तिथं आले कारण आम्ही ऑलरेडी टीचिंग केली होती कॉलेजमध्ये. सो बेसिकली आमच्यावर ट्रस्ट होता मुलांचा, म्हणजे आमच्या मित्रांचाच. ओके. सो आल्याच्या नंतर आम्ही सुरुवात केली ते रोडमॅप सांगण्यासाठी, कारण आम्ही तर 1 month मध्ये आमच्याकडे रिझल्ट होता आमचा स्वतःचा. सो रोडमॅप त्यांनी ऐकला आणि त्यांना डेली बेसिसवरती टीचिंग सुरू केली. फ्रीमध्ये टीचिंग होती, असं काही सुरुवातीला असं काही ठरलेलं नव्हतं. सो डेली बेसिसवरती सुरू केली आणि अक्षरशः त्या बॅचमध्ये सर 30 स्टुडंट होते, म्हणजे 30 आमचे मित्र होते. आणि 30ला 30 टॉप मोस्ट कंपनीमध्ये प्लेस झाले. प्लेस झाल्याच्या नंतर ते मुलं असे होते की सगळे बॅक बेंचर्स होते, बरोबर.
आणि कॉलेजने नोटीस केलं की बाबा हे कसं काय प्लेस झाले, राईट. सो असं झाल्याच्या नंतर मग काय झालं की ते मुलांना विचारायला लागले सगळेजण पॅरेंट्स वगैरे की बाबा तुम्ही कुठून प्लेस झाले. तर ऑब्व्हियसली ते आमचं नाव सांगायला लागले. भरत सर आहेत, ऋषिकेश सर आहेत, मी आहे आणि आमचे पार्टनर दुसरे पण होते, एक एक्स पार्टनर गोविंद मुळे सर, सो ते पण होते. सो त्यांनी ऑटोमॅटिक जे मुलं कधी प्लेसच होणार नव्हते आणि ते मुलं प्लेस झाले आणि त्यावरतून अचानक आमची मार्केटिंग झाली आणि अचानक आमच्याकडे पॅरेंट्सची डिमांड आली की आमच्या मुलांना शिकवा. सो तिथून बग स्पॉटरची सुरुवात झाली. सगळ्यात पहिला कोर्स कुठला लॉन्च केला तुम्ही? आपण सगळ्यात पहिले सुरुवातीला सॉफ्टवेअर टेस्टिंग लॉन्च केलं सर. सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये ऑटोमेशन टेस्टिंग आपण सुरुवातीला लॉन्च केला. ऑटोमेशन टेस्टिंगचा 100% रिझल्ट होता सुरुवातीला आणि जसं जसं समोर आलो आपण तसं तसं एन्व्हायरमेंट चेंज झाला, आयटीचे कल्चर चेंज झालं, आयटी मध्ये नवीन टेक्नॉलॉजी आल्या. सो आपण डेटा सायन्स ऍड केलं, डेटा अनालिस्ट ऍड केलं, सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट ऍड केलं, त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग ऍड केलं. डिजिटल मार्केटिंग मोस्टली बिझनेस ग्रो करणाऱ्या लोकांसाठी आहे आणि सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट नॉन टेक्निकल पर्सनसाठी आहे आणि कोर टेक्निकल कन्सेप्ट डेटा सायन्स, डेटा अनालिस्ट आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग. सगळ्यात महत्वाचं आज प्रत्येकालाच अडचणी येतात. अगदी धीरूभाई अंबानीलाही अडचणी आल्यात, सगळ्यांनाच, ब्रायन ट्रेसीलाही अडचण आल्यात, सगळ्यांनाच अडचणी आल्यात. तर तुम्हाला ज्यावेळेस बग स्पॉटरची स्थापना झाली तर काय काय अडचणींचा सामना करायला लागला? ओके, सो सुरुवातीला आम्ही जेव्हा उठायचो तेव्हा आमची लाईफ जेठालाल सारखी होती. म्हणजे सुरुवातीला उठलो आम्ही की आमच्याकडे क्वेश्चनची लिस्ट, प्रॉब्लेमची लिस्ट, कारण मुलं प्लेस व्हायचे. मुलं प्लेस झाल्याच्या नंतर त्यांच्या कॉलेजच्या अडचणी, डॉक्युमेंटेशनच्या अडचणी, त्याच्यानंतर त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रिमिनल व्हेरिफिकेशन, हे सगळे व्हेरिफिकेशन आयटी मध्ये प्लेस झाल्याच्या नंतर ते चेक केले जातात. चेक केल्याच्या नंतर हे रोजचे सॉल्व्ह करणं, राईट. आणि मल्टिपल पॅरेंट्सचे डाऊट, मल्टिपल क्रिटिकल सिनारिओज असतात, खूप क्रिटिकल सिनारिओज आहेत आणि खूप मोटिवेशनल सिनारिओ पण आहेत, राईट. सो ह्या सगळ्यांवरती आम्ही डेली बेसिसवरती उठायचो. तेव्हा 20-25 प्रॉब्लेम डेलीचे, त्यानंतर सॉल्व्ह करायचो, त्यानंतर पुन्हा सुरुवात. सो आता आम्ही शांत झोपू शकतो, एवढं तर स्ट्रीम लाईन आलेलं आहे. अच्छा, सध्या आता कुठले कुठले कोर्सेस आहेत? सध्या मोस्टली सर आपल्याकडे डेटा अनालिस्ट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, डेटा सायन्स आणि डिजिटल मार्केटिंग हे कोर्स आहेत. अच्छा, यातला सगळ्यात जास्त कोर्स कुठला चालतो, म्हणजे कुठल्या कोर्सला मुलांनी ऍडमिशन घ्या? राईट. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली, कारण मुलं मला फोन करतात आणि म्हणतात की सर कुठल्या कोर्सला डिमांड आहे. ऍक्च्युली सर आयटी कंपनीमध्ये सगळ्याच फील्डला डिमांड आहे, बरोबर. सॉफ्टवेअर टेस्टिंग, डेटा सायन्स, डेटा अनालिस्ट आणि सॉफ्टवेअर असेट मॅनेजमेंट. डिपेंड करते की त्या मुलासाठी कुठलं योग्य आहे. अच्छा. सो बेसिकली इंजिनिअरिंग असेल आणि रिसेंटली पासआउट असेल तर त्याच्यासाठी डेटा सायन्स बेस्ट ऑप्शन आहे, कारण त्यांना स्टडीची एवढी सवय असते की ते डेटा सायन्स इझिली ग्राफ्स करतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर थोडासा गॅप आहे, त्यांना कोडिंग लँग्वेज नको आहे, त्यांच्यासाठी डेटा अनालिस्ट आहे. कुणाला प्रेझेंटेशन आवडतं, कुणाला कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असतं, सो त्यांच्यासाठी डेटा अनालिस्ट आहे. ओके. आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग असा कोर्स आहे की सर डेव्हलपमेंट सोबत आहे, त्याला कधीच मरण नाही, बरोबर. सो सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये ऑटोमेशन टेस्टिंग, मोस्टली ऑटोमेशन टेस्टिंग, राईट. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग. सो आता एआयची दुनिया आलेली आहे, सो आपण ऑटोमेशन टेस्टिंगवरतीच फोकस करायला पाहिजे. ऑटोमेशन टेस्टिंग असं आहे की त्यांना डेटावरती काही जास्त नको आहे वाटतं, डेटा नको आहे किंवा कॉम्प्लेक्सिटी नको आहे, बट आम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज पाहिजे, तर तिथे सॉफ्टवेअर टेस्टिंग बेस्ट आहे. सो सॉफ्टवेअर टेस्टिंग करण्यासाठी सर जास्त गॅप असेल ना तर सॉफ्टवेअर टेस्टिंग बेस्ट आहे आणि रिसेंटली प्लेस असेल तर डेटा सायन्स बेस्ट. अच्छा, आता तुम्ही सांगितलं आल्या की दिल्लीमध्ये एक ब्रांच आहे आपली आणि पुण्यात ब्रांच हिंजवडी इथे, तर अजून कुठे कुठे तुम्हाला ब्रांचेसचं काही प्लॅनिंग आहे का किंवा मग फ्रँचायझीचं काही प्लॅनिंग? राईट. आपलं सर खूप चांगला क्वेश्चन विचारला. आपलं असं व्हिजन नाहीये की आपण ब्रँचेस जास्त वाढवू, राईट, फ्रँचायझी. सो मोस्टली आपण कशावरती टार्गेट करतोय, मोस्टली आपला सध्याचा स्टुडंट काउंट आहे, प्लेस्ड स्टुडंट काउंट 2000+, राईट. आपलं नक्की टार्गेट आहे की आम्ही 10,000+ स्टुडंट लवकरात लवकर अचीव्ह करते. सो मोस्ट ऑफ द टार्गेट आपलं हे आहे. शुभेच्छा आहे तुम्हाला. धन्यवाद. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मार्केटमध्ये आता भरपूर साऱ्या इन्स्टिट्यूट आलेले आहेत, ऑफलाईन आहेत, ऑनलाईन आहेत. तर आपल्या स्टुडंटनी बग स्पॉटर मध्येच काय आहे, म्हणजे अशी वेगळी खासियत काय आहे की जेणेकरून लोकांनी आपल्या याच्यातच ऍडमिशन घेतलं पाहिजे? सो बग स्पॉटर मध्ये सर खूप साऱ्या डिमांडिंग कोर्सेस आहेत, मोस्ट ऑफ दी. आणि ते कोर्सेस डिझाईन कसे केलेत, मोस्ट ऑफ दी हे इम्पॉर्टंट आहे. मुलं काय करतात ब्लँकली, आता रूरल एरियामध्ये काय होतं की ब्लँकली त्यांच्या पॅरेंट्सला काही माहिती नसतं, बरोबर आहे. सो ते पुण्यामध्ये येतात, हाय फीस पे करतात, बरोबर आहे. सो 1 लाख, 2 लाख, 1.5 लाख. आणि रिसेंटली माझ्याकडे खूप सारे असे फोन येतात की सर मी 1.5 लाख फीस पे केली वगैरे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपला जो कोर्स आहे
त्याची प्राइस आपण खूप कमी ठेवलेली आहे. रिसेंटली मी खूप गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला एक भेट दिली होती आणि त्यांचं ब्राउचर पाहिलं आणि आपलं पाहिलं. त्यांची फीस पण जास्त आणि इंडियन इन्स्टिट्यूट म्हणजे खूप इंडियन लेवलची इन्स्टिट्यूट होती. सेम त्या टाईपचा सिलेबस आपला होता बरोबर आणि फीस खूप कमी. सो मोस्टली आपलं अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे. त्यानंतर सर आपल्याकडे जो सिलेबस बिल्ड झालाय तो कसा बिल्ड झालाय. आता आपण मल्टिपल कंपन्यांना हिट करतो जसं की इन्फोसिस, कॅपजेमिनी, ॲसेंचर, मल्टिपल मोठ्या कंपन्यांना. त्यांच्या ज्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत, त्यांच्या प्रोजेक्टमध्ये ज्या रिक्वायरमेंट आहेत त्यानुसार आपण सिलेबस बिल्ड केलाय. असं नाही की आपल्याला फुल स्टॅक डेव्हलपमेंट करायची तर मग फक्त थेरॉटिकल नॉलेज आहे त्या सगळ्या गोष्टी करायच्या, तसं नाही. आपण फुल प्रूफ एक प्रोजेक्ट त्यांनी मॅनेज केला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्यांना ट्रेनिंग देतो. आणि थर्ड पॉइंट असा आहे सर की आपले टीचर्स बरोबर, आणि तो मेन पॉइंट आहे. टीचर्स आपले असे आहेत की ते खूप हाय स्किल्ड आहेत, जे की IT कंपनीमध्ये आपण टीचर असा हायर नाही करत की तो टीचिंग करतो. आपण टीचर असा हायर करतो की जो खूप मोठ्या IT कंपनीमध्ये कुठल्या तरी प्रोजेक्टला लीड करतोय. जसं की आमच्याकडे हायलाईट टीचर्स जसे आहेत आदित्य सर, राईट, डिपार्टमेंट हेड आहेत डेटा सायन्सचे, टॉप मोस्ट कंपनीमध्ये आहेत. जसं की अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट तुम्ही ऐकलं असेल, टॉप मोस्ट कंपनीमध्ये आहेत. ते टेक्निकल डिपार्टमेंट लीड करतात. जसं ऋषिकेश सर आहेत, टॉप मोस्ट कंपनीचा एक्सपिरियन्स आहे त्यांचा, ते लीड करतात. भरत सर, राईट, तो बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत. सो त्यांचा पण टॉप मोस्ट कंपनीचा एक्सपिरियन्स आहे. सो आपले जे टीचर्स आहेत त्यांना खूप जास्त डीपमध्ये नॉलेज आहे. आणि आपल्याकडे सर इंडियापेक्षा बाहेर पण जे UK, USA मध्ये जे काम करतात तर तिथून पण आपल्याकडे शिकवतात. जसं की आपले श्यामली मॅडम आहेत, UK मध्ये डेटा अनालिस्टच्या रोलवरती काम करतात. सो वर्ल्ड वाईड काय चाललंय हे आपल्याला इंटरनल ऍक्टिव्हिटी भेटते. सो बेसिकली हे सगळे प्रॉफिट आपल्याला बक्सपॉटर मध्ये मिनिमल कॉस्ट मध्ये भेटतात. पहिल्या स्टुडंटचा अनुभव कसा होता? पहिल्या स्टुडंट आणि प्रतिक्रिया काय होत्या? पहिल्या स्टुडंटचं नाव नाही सांगत मी, कारण म्हटलं मी तसं नाव याच्यामुळे नाही सांगत की ते माझा मित्र आहे. पॉडकास्ट नंतर घरी गेल्याच्या नंतर मला भेटायचं. सो पहिला जो स्टुडंट आहे आमचा, तो मित्र चांगला मित्र आहे. आणि तो जेव्हा आमच्याकडे आला तर त्याला सर प्रोग्रामिंगचं नॉलेज नव्हतं, काहीच नॉलेज नाही, काहीच बरोबर आहे. आणि तेव्हा असं होतं की मॅन्युअल टेस्टिंग वरती पण जॉब लागायचो. पण मी म्हटलं त्याला की बाबा ऑटोमेशन वरती जॉब लागत असेल तर तू कर बरोबर, कारण त्याची कॅपॅसिटी मला माहित होती. बट तो कोर जावामध्ये एक कन्सेप्ट आहे व्हेरिएबल ऑब्जेक्ट्स, राईट, आणि त्याच्यानंतर ओप्स कन्सेप्ट. तर त्याला तो टॉपिक समजतच नव्हता. त्याला मी म्हटलं की बाबा ये आपल्या रूमवरती ये, मी 2 दिवस तुला समजून सांगतो. तो महिनाभर एकच टॉपिक करत होता सर, ओप्स कन्सेप्ट. आणि तो रूमवर आला, 8 मिनिटांमध्ये त्याचा टॉपिक क्लिअर, ओप्स कन्सेप्टचा. आणि त्याचं प्लेसमेंट सर, मी असं, तो आला तर खरे पण मी त्याला जाऊ दिलं नाही. करोनाचा पिरियड होता. त्याला म्हटलं जोपर्यंत तुझं प्लेसमेंट होणार नाही तोपर्यंत तू घरी नाही जायचं बरोबर. सो करोनाचा सिरियस पिरियड चालू होता आणि त्यांनी पण तेवढं सिरियसली घेतलं. जोपर्यंत तो प्लेस नाही झाला तोपर्यंत तो घरी नाही गेला. सो लास्टला तो प्लेस झाला आणि त्यानंतरच तो घरी गेला. सो बेस्ट एक्सपिरियन्स होता त्या स्टुडंटचा. आणि तो खूप बॅक बेंचर होता. आणि तो मुलगा प्लेस झाल्याच्या नंतर आमची अशी मार्केटिंग झाली की कोणत्याच मोठ्या इन्स्टिट्यूटची जशी मार्केटिंग होणार नाही. वाव, सो बेस्ट एक्सपिरियन्स होता. आता सगळ्यात मोठी स्टोरी म्हणजे हा झाला पहिल्या स्टुडंटचा एक्सपिरियन्स, पण अजून काही अशी वेगळी ज्याला खूप चांगलं पॅकेज मिळालं? हो सर, आता एक रिसेंटली मला फोन आला की जसं आदित्य सरचा फोन आला मला की सरला म्हटलं सर हे थोडं क्रिटिकल वाटतंय. आदित्य सर म्हणले तुम्ही असं म्हणताय, राईट, आपल्या एका स्टुडंटची स्टोरी सांगतो. म्हणून त्यांच्याकडून मला ही स्टोरी कळाली. तो काय करत होता, सळीच्या कंपनीमध्ये काम करत होता सर. जसं की असं म्हणजे एकदम गरम सळी असते आणि त्यामध्ये आपण त्याला जसं असं ऑपरेट करतो, बोल्ड करतो, ऑपरेट करतो. म्हणजे थोडं चुकलं तर तुमचा जीव जाईल बरोबर, एवढं स्ट्रगल करू. आणि आज सर त्याचं पॅकेज 30 लाख आहे. म्हणजे विचार करा तुम्ही. तो म्हणजे एकदम कुठला कोर्स केला? त्यांनी डेटा सायन्स केला, राईट. आणि सॉफ्टवेअर टेस्टिंगचं एक एक्झाम्पल, मला एका मुलीने फोन केला की सर मला ऍडमिशन घ्यायचं, माझं BA आहे. तेव्हा आपण एवढे शुअर नव्हतो की BA च्या मुलांना पण जॉब लागू शकतात, राईट. आपण लर्निंग फेज मध्ये होतो सुरुवातीच्या पिरियडमध्ये. सो BA होतं. BA झाल्याच्या नंतर मी रिसेंटली त्यांच्यावरती व्हिडिओ पण कॅप्चर केला. सो BA झाल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं सर की माझं BSc झालेलं आहे. मी ऍडमिशन तर दिलं कारण मी BA ला ऍडमिशन देत नव्हतो. सो BSc झालं सांगितल्याच्या नंतर त्यांनी जॉब लागल्याच्या नंतर मला सांगितलं की माझं BA आहे आणि आज त्या टॉप मोस्ट कंपनीमध्ये काम करतात आणि टीम लीड करतात. ऍज अ म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट होतं त्यांचं ग्रॅज्युएशन. काय पॅकेज? त्यांचं पॅकेज सर जवळपास 19 लाख रुपीज आहे, बॅचलर ऑफ आर्ट. बऱ्याचशा इन्स्टिट्यूटमध्ये प्लेसमेंट फक्त सांगितलं जातं, पण आपण इथे देतो. तर हे 100% प्लेसमेंट देण्यामागचं खूप कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलंय त्याचं? राईट, खूप इम्पॉर्टंट. कसं लावता तुम्ही? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सर. मी जसं तुम्हाला म्हटलं की मोस्ट ऑफ दी मुलं पुण्यामध्ये आल्याच्या नंतर किंवा मुलंच या मेंटॅलिटीने येतात की आम्हाला फुल स्टॅक डेव्हलपमेंट करायचंय, ग्राफिक्स डिझाईन करायचे वगैरे वगैरे, बरोबर आहे सर.
ते असे कोर्सेस आहेत फुल स्टॅक डेव्हलपमेंट वगैरे, त्यामध्ये खूप रिअल एक्सपिरियन्स लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हँड्स ऑन झालेले पाहिजे 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, बरोबर आहे. पण डेटा सायन्समध्ये काय ना, फ्रेशर्सला संधी भेटतात आणि तिथे फ्रेशर्सला संधी नाही भेटत डेटा फुल स्टॅकमध्ये. कारण त्यांना कसं आहे ना की आता तो प्रोजेक्ट हँडल करतोय का, तो पर्सन तुम्हाला कोडिंग वरती डायरेक्टली टाकेल. पण डेटा सायन्समध्ये जसं की SQL आहे, पायथॉन आहे, सो यावरती तुम्ही बॅकएंडला काम करू शकता, म्हणजे एक टच देऊ शकता किंवा सपोर्ट करू शकता, राईट, ॲज अ फ्रेशर किंवा ॲज अ इंटर्न म्हणून तुम्ही ते प्लेस होऊ शकता. बट फुल स्टॅकमध्ये ती संख्या थोडीशी कमी आहे. सो ब्लँकली कोर्सला गेल्याच्या नंतर असं होतं. बट मोस्टली आपण काय करतो, जर का फ्रेशर असेल तो त्यांनी डेटा अनालिस्ट केलं, डेटा सायन्स केलं, तर यामध्ये तो लवकर प्लेस होतो. तर कसं आहे की आमच्याकडे जो खूप चांगला मुलगा लर्न करतो तर त्याची प्लेसमेंट होतेच, बरोबर आहे. बट जे मुलं होत नाहीत त्यांचं काय, राईट. सो त्यांच्यावरती आपण स्पेशल फोकस टाकतो. जे होतात त्यांच्यावरती स्पेशल फोकस नसतं, जे नाही होत त्यांच्यावरती स्पेशल फोकस असतं. सो आपण रिसेंटली सुपर 30 बॅच लॉन्च केली. सुपर 30चा मिनिंग असं आहे की जे जुने स्टुडंट होते ज्यांचं प्लेसमेंट नाही झालं किंवा रिसेंटली बॅच मधले जे प्लेसमेंटसाठी स्ट्रगल करताय, बरोबर. सो त्यांच्यावरती डेडिकेटेडली मेंटर्स प्रोव्हाइड केले सर, बरोबर. जे डेली बेसिसवरती ते इंटरव्ह्यू देतात. डेली बेसिसवरती इंटरव्ह्यू दिल्याच्या नंतर त्यांना इंटरव्ह्यू मध्ये काय इश्यू चाललेत ते मेंटर्स सॉल्व्ह करतात आणि त्यामधून त्यांचं प्लेसमेंट लवकर होतं. आणि आपले सर असं ओपनली नाही सांगतात, पण आपले मल्टिपल कनेक्शन आहे ज्यामधून आपण प्लेसमेंट देतो. सो जसं की आपण मोठ्या मोठ्या MNC मध्ये आपले HRs आहेत जे ऑपरेट करतात आणि त्यानंतर आपल्याकडे रिक्वायरमेंट पाठवतात. आणि दुसरी एक गोष्ट, आपले 2000 प्लस प्लेसमेंट्स आहेत, बरोबर. सो ते लोक आता मॅनेजर लेवलला गेलेले आहेत. सो त्यांचं जे काही रिक्वायरमेंट आहे, त्यांच्याकडे रिक्वायरमेंट आली की ते पहिले बगस्पॉटरला विचारतात तुमच्याकडे हा कॅन्डिडेट आहे का, आणि त्या थ्रू आपली एक चेन बसलेली आहे आणि त्या चेन थ्रू आपण प्रोसेस करतो. आणि आपले HR डिपार्टमेंट आणि प्लेसमेंट डिपार्टमेंट आहे ज्यामधून मुलांना प्रॉपर प्लेसमेंट होतं. प्लेसमेंट नेमकं कसं होतं सर की आपण जर का प्रोजेक्ट वाईज शिकलो, फॉर एक्झाम्पल डेटा सायन्सचा प्रोजेक्ट आहे किंवा डेटा अनालिस्टचा प्रोजेक्ट आहे. सो डेटा अनालिस्टला प्रोजेक्टला टार्गेट केलं, डेटा अनालिस्टच्या प्रोजेक्टला टार्गेट केलं. प्रोजेक्टला टार्गेट करणं म्हणजे काय की डेटा अनालिस्टच्या प्रोजेक्टला SQL शिकावं लागेल, पॉवर BI, पायथॉन, त्याच्यानंतर ऍडव्हान्स एक्सेल, राईट. या सगळ्यांचं मर्जिंग ज्याला जमलं त्याचं प्लेसमेंट होतं सर, बरोबर. आणि याच्यावरती मर्जिंग करण्यासाठी स्वतः मी शिकवतो ते प्रोजेक्ट्स सगळ्या बॅचेसवरती. सो बेसिकली प्लेसमेंटसाठी आपल्याकडे 100% सपोर्ट असतो. अच्छा, आता ट्रेनिंग स्टाईल कशी आहे तुमची आणि फॅकल्टी कशा पद्धतीने काम करतात? ओके, ट्रेनिंग स्टाईल सर आपली सध्या व्हर्च्युअल आणि ऑफलाईन दोन्ही पण आहे. पण टार्गेटेड ट्रेनिंग व्हर्च्युअल आहे, कारण आपल्याकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून स्टुडंट येतात. आणि बेसिकली आपण यामधून असा एक क्वेश्चन घेऊ शकतो की ऑफलाईन बेस्ड की ऑनलाईन बेस्ड, यामधून असा आहे ट्रेनिंग स्टाईलवरून. सो ऑफलाईन बेस्ड कोणासाठी आहे जे प्रॉपर पुण्यात आहेत, राईट. बट ऑनलाईन बेस्ड कोणासाठी आहे जे रुरल एरियामध्ये आहे. ते काय येऊन 1 लाख रुपये खर्च करतील, बरोबर आहे. 3 महिने 4 महिने राहण्यासाठी 1 लाख 2 लाख खर्च होतोच, बरोबर. सो कोरोनामध्ये आपण पाहिलं की IT कंपन्या ऑनलाईन वर्क करतायत, आता स्टील काही कंपनीज ऑनलाईन वर्क करतायत. सो ऑनलाईन टीचिंग एक्झॅक्टली पॉसिबल आहे, कारण कोरोनामध्ये आपण सगळ्यांना पाहिलं. सो लाईव्ह लेक्चर्स असतात, त्याच्यामध्ये एक्सपर्ट ट्रेनिंग असते. त्यानंतर आपण डेली मॉक ग्रुप डिस्कशन घेतो. डेली मॉक ग्रुप डिस्कशन म्हणजे काय की 5 मुलं असतात. सो 5 मुलं डेली डिस्कस करतात तुम्हाला काय शिकवलं, राईट. हे कुठं व्हर्च्युअल फोनवरती आणि टीम मीट्स वरती. सो व्हिडिओ कॅमेरा वगैरे सुरू असतो. सो टीम मीट वरती डिस्कस करतात, एकमेकांना क्वेश्चन विचारतात. ऑब्व्हियसली आता 5 स्टुडंट एकत्र आल्याच्या नंतर क्रॉस क्वेश्चनिंग तेवढी स्ट्रॉंग होते, बरोबर आहे. सो मॉक इंटरव्ह्यू होतात. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आपले जे मुलं आहेत जे IT मध्ये प्लेस झालेत ते आपल्या इथं येतात संडेला आणि ते रिअल टाइम इंटरव्ह्यू घेतात, जे की ऑलरेडी त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये तर ते घेतात, पण आपले इथं प्रॅक्टिस इंटरव्ह्यू घेतात संडेला. सो त्या मुलांना एवढी प्रॅक्टिस होऊन जाते की ते बेस्ट असतं टोटली, राईट. सो हे सगळ्या प्रोसेसमधून गेल्याच्या नंतर त्यांची प्लेसमेंट होते. आणि व्हर्च्युअली प्लेसमेंट देणं हे खूप सोपं असतं, कारण काय ना की ऑफलाईन आल्याच्या नंतर अदर थिंग्स पण आहेत, राईट. जसं की वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. मोस्टली तुम्ही पॅरेंट्सच्या समोर आहात, पॅरेंट्सचं स्ट्रगल तुम्ही नेहमी पाहतायत. सो तिथे तुम्हाला बेसिकली टार्गेट करता येतं ऑफलाईन प्लेसमेंट ऑनलाईनला. खूप महत्वाचा प्रश्न, तुम्ही बगस्पॉटर्स हे नाव का ठेवलं आणि त्याचा नेमका अर्थ काय? ओके, सो मोस्टली बगस्पॉटरची टर्मिनॉलॉजी आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग जसं आपण सुरू केलं. सो सॉफ्टवेअरमध्ये जे बग्स असतात तर ते फाइंड आउट करायचं काम बगस्पॉटर करतं. पण आपण असं करतो की रिअलमध्ये जे बग आहेत, जे मुलं प्लेस होत नाहीत त्यांना फाइंड आउट करून प्लेस करायचं काम आहे. अशी टर्मिनॉलॉजी बगस्पॉटरची आहे. अच्छा, राईट. आता नेमके बगस्पॉटरचे तुम्ही आल्याला सांगितलंय की खूप छान पद्धतीने आपण शिकवतो, ते ट्रेनर कोण आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स
कसा असतो जे आपण सिलेक्ट करतो? ओके ट्रेनर सर खूप सारे आहेत, असं आपण एवढ्या कमी वेळात नाही डिस्कस करू शकत, बट मोस्टली जसं सांगितलं की टॉप MNC कंपनीमध्ये आपले काम करतात आणि तिथे प्रोजेक्ट लीड करतात आणि तेच एक्सपिरियन्स आपल्याला ते स्टुडंटला शिकवतात. मोस्ट ऑफ दी जसं मी सांगितलं भरत सर, ओमकार सर, श्यामली मॅडम, अजय सर आणि खूप सारे सर आहेत, जसं की आदित्य सर, राईट, ऋषिकेश सर. सो हे सगळे खूप एक्सपर्ट ट्रेनिंग देतात. सो आणि स्नेहा मॅडम आहेत. सो मी नाव विसरून जाईल असे एवढे टीचर्स आहेत. सो बेसिकली सगळे खूप चांगल्या जॉब्सवरती आहेत आणि चांगल्या जॉब्सवरती असताना ते आपल्याकडे त्या मुलांना ट्रेनिंग करण्यासाठी हेल्प करतात आणि एवढ्या बेस्ट वेने ते शिकवतात सर की त्यांना रिअल टाइम प्रॅक्टिस होऊन जाते प्रोजेक्टवरती. सो इंटरव्ह्यूवर जेव्हा घेतो ना तेव्हा मोस्टली आपल्या मुलांचं लवकर प्लेसमेंट का होतं सर, इंटरव्ह्यू जेव्हा घेतो तर त्याला रिअल टाइम नॉलेज असतं प्रॅक्टिकल पेक्षा. सो रिअल टाइम नॉलेज असलं की लगेच तो कॅच होतो मुलगा आणि कॅच झाल्याच्या नंतर तो सिलेक्ट होतोच. फक्त नियम एवढाच आहे सर की त्याने 3 महिने प्रॉपर केलं पाहिजे. त्यानंतर या मागच्या 5 वर्षामध्ये माझ्याकडे एकही स्टुडंट असा आला नाही सर माझं प्लेसमेंट होईना, सो त्यामध्ये क्लास रिस्पॉन्सिबल आहे, कधीच नाही, राईट. सो नेहमी ते जर कोणाचं प्लेसमेंट झालं तर येतात, कधी नाही झालं तर, पण ते असं म्हणतात सर माझी तब्येत ठीक नव्हती, माझ्या घरच्यांचं काहीतरी होतं, सो मला पुन्हा करायचंय. सो आपण पुन्हा फ्रीमध्ये त्यांना सपोर्ट देतो. सो असं काहीच नाही की आपण जेव्हा आपल्याकडे तो शिकून जातो लाईफ टाइम आपला सपोर्ट असतो, जोपर्यंत आपण एक्झिस्ट आहे तोपर्यंत सपोर्ट करणार. क्लासरूम लर्निंग अजून इंटरॅक्टिव्ह होण्यासाठी कोणत्या मेथड्स तुम्ही वापरता? क्लासरूम लर्निंग इंटरॅक्टिव्ह करण्यासाठी सर जे मी म्हटलं की लाईव्ह प्रोजेक्टवरती टीचिंग असते, राईट, आणि डेली मॉक ग्रुप डिस्कशन असतं, त्यानंतर रिव्हिजन सेशन्स असतात, राईट, आणि त्यानंतर छोटे छोटे टास्क दिले जातात, त्यावरतून मुलांना इंटरेस्ट येतो. छोटे छोटे प्रोजेक्टचे टास्क असतात आणि छोटे छोटे म्हणजे फॉर एक्झाम्पल मॉक ग्रुप डिस्कशन मध्ये काय झाला, कन्सेप्ट काय झाला, आणि मोस्ट इम्पॉर्टंट सर जे मुलं प्लेस होतात आपल्याकडून, रिसेंटली प्लेस झाला मुलगा, त्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला असतो. म्हणजे तो 10 इंटरव्ह्यू, 10, 20, 25 इंटरव्ह्यू देऊन प्लेस झालेला असतो. सो जे जास्त इंटरव्ह्यू देऊन प्लेस झाले, आपलं टार्गेट आहे, जे जास्त कमी मध्ये होतात 2-3, त्यांना जास्त एक्सपिरियन्स असतो, ते लवकर प्लेस होऊन जातात. सो जे जास्त इंटरव्ह्यू दिले त्यांना माहिती आहे की 50 कंपन्यांमध्ये काय विचारतात, बरोबर आहे, त्या लोकांचं आपण गेस्ट लेक्चर अरेंज करतो सर. आणि आपण तिथे टीचर नसतो, मुलांना म्हणतो यांना काय विचारायचे ते विचारा, आणि ते स्टुडंट त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात की मला या इंटरव्ह्यू मध्ये हे प्रॉब्लेम आला, ह्या इंटरव्ह्यू मध्ये हे प्रॉब्लेम आला. मग मुलांना न इंटरव्ह्यू देताही एवढ्या साऱ्या इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स येऊन जातो. सो इंटरॅक्टिव्ह बनवण्यासाठी हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि हे आमचे भरत सर म्हणजे आमचे दुसरे संदीप माहेश्वरी आहेत, त्यांचं लेक्चर जर ऐकलं तर स्टुडंट म्हणेल मी गुगलमध्ये उद्या प्लेस होतो. सो ते खूप म्हणजे खूप जास्त. तर बऱ्याच जणांची स्टुडंटची रिक्वायरमेंट ही असेल की नाही सर आम्हाला ऑफलाईनच पाहिजे, तर तिथे तुम्ही त्याला परत ऑनलाईनला कसं कन्वर्ट? सो सर काय ना की ऑफलाईन पाहिजे, त्यामध्ये त्यांचा एक कॉमन कन्सेप्ट आहे की प्रॉपर रिस्पॉन्स भेटेल की नाही, बरोबर. सो पहिले आपण त्यांना म्हणतो की पहिले आपल्याकडे 3 लेक्चर जे आहेत ते इंट्रोडक्शन फ्री असतं. सो कुणी पण 3 लेक्चर करा. 3 लेक्चर केल्याच्या नंतर कोणीच म्हणत नाही सर आम्हाला ऑफलाईन पाहिजे. खूपच चांगला फंड आहे. सो 3 लेक्चर्स फ्री करायचे. त्यानंतर त्यांनाच तेच आम्हाला सांगतात की सर तुम्ही आम्हाला जे शिकवतायत तर त्यामध्ये मला हा टॉपिक नको, कारण आपल्याकडे एवढे अल्ट्रा ऍडव्हान्स टॉपिक आहेत. कोर्सच्या दरम्यान आणि कोर्सच्या नंतर स्टुडंटला काय सपोर्ट मिळतो, कसा मिळतो? ओके, कोर्सच्या दरम्यान तर सर मोस्ट ऑफ दी काय होतं ना की कोर्सच्या दरम्यान सर बाकी इन्स्टिट्यूटचं नाव नाही घेणार, पण ते रिच आउट होत नाही सर. मीडिएटर काय होतं की खूप सारे स्टाफच रिच आउट करतात, बरोबर आहे. सो आम्ही आता 3 फोन यूज करतो. सो कोणाचा जरी फोन आला तर आम्ही रिच आउट करतोच, राईट. सो मोस्ट ऑफ दी इम्पॉर्टंट आहे की आम्हाला इझिली रिच आउट करू शकतो कोणी पण, राईट. आणि आपला स्टाफ जो आहे हाय स्किल्ड आहे. आम्ही त्या स्टाफला ट्रेनिंग देत असतो की कशा पद्धतीने करायचं. आणि मोस्टली फोकस सर आम्ही रुरल एरियातून आहेत, आम्ही असं बिग मेट्रो सिटी मधून नाहीत. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की पॅरेंटचा कुठं प्रॉब्लेम आहे, राईट, स्टुडंटचा कुठं प्रॉब्लेम आहे, त्यांना काय माहिती नाही ते आम्ही पहिल्या सेशनमध्ये देऊन टाकतो त्यांना. आणि कोणत्याही पॅरेंटनी, आता मी कधी गावाकडे जातो, कधी कुठल्याही गावांना व्हिजिट असते, सो पॅरेंट्सचे मोस्ट ऑफ दी क्वेश्चन असतात की सर माझं BSc झालंय, BA झालंय, काय करायला पाहिजे, त्यांना माहितीच नाही. आमच्या इकडे तर असा कन्सेप्ट आहे सर, IT म्हणजे ITI या लेवलचा विचार करतात, बरोबर. एवढ्या रुरल एरियातून येतो आम्ही. आणि दुसरी गोष्ट कंपनी म्हणजे की 10-15 हजारावर कामाला असेल असं कंपनीचं टर्मोलॉजी, जसं की कंपनीला कामाला असतात ना माणसं, रोजगार, त्या लेवलला कंपनी समजतात, बरोबर. जेव्हा आम्ही आमच्या एरियातून अवेअरनेस सुरुवात करायला लागलो, आमच्या एरियामधून मुलांना प्लेस करायला लागलो, जेव्हा 1-1 लाख मुलांचे पॅकेज व्हायला लागले, तेव्हा लोकांना समजायला लागलं कंपनी म्हणजे IT कंपनी असते, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सो त्यांना तेव्हा कळायला लागलं.
आणि आता सगळीकडे आम्ही अवेअरनेस स्प्रेड करण्यामध्ये हेल्प करतो. रिसेंटली लातूरच्या बाजूला एक गाव आहे औसा, सो तिथून मला फोन आला. त्याच्याही बाजूला एक छोटंसं गाव आहे, मी नाव विसरलो. तिथून फोन आला सर मला की आमच्या गावातून 7 स्टुडंट प्लेस आहेत बिग MNC मध्ये, आणि खूप छोटं गाव, 500 लोकसंख्या असेल. आणि आता तिथं कन्सेप्ट असा आहे सर की ग्रॅज्युएशन झालं की त्यांचे पॅरेंट्स सांगतात बक्सपॉटर मध्ये जा, तुला जॉब लागेल, बरोबर. सो अशा लेवलची आम्ही फ्रिक्वेन्सी अचीव्ह केलेली पूर्ण रुरल एरियामध्ये. डाऊट सॉल्व्हिंग सेशन किंवा मॉकअप सेशन किंवा काही एक्स्ट्रा सेशन, तर हे स्टुडंटला मिळतात का? येस सर, डाऊट सॉल्व्हिंग सेशन जसं मी म्हटलं की आता प्रत्येक बॅचवरती तर डाऊट सॉल्व्हिंग सेशन होतातच. जे टीचर्स शिकवतात तर सॅटर्डेला डाऊट सॉल्व्हिंग सेशन घेतात, आणि संडेला जे इंटरव्ह्यू असतात सर, काय आहे ना की आता फॉर एक्झाम्पल आपल्याच एखाद्या टीचरने शिकवलं, फॉर एक्झाम्पल ऋषिकेश सरांनी शिकवलं, बट काही डाऊट्स असतात जे की स्टुडंट डायरेक्टली विचारत नाहीत. काहीतरी कन्सेप्ट थोडेसे कन्फ्युजिंग असतात की बाबा सरांनी शिकवले, त्यामध्ये सरांना कसं विचारावं, डायरेक्टली काउंटर किती वेळा करावं, बरोबर आहे. सो आपले जे संडेला इंटरव्ह्यूज असतात तर ते त्यांना टाइम देतात जे की प्लेस्ड आहेत. मग स्टुडंट डायरेक्टली विचारतात, सरांनी तर आम्हाला जिरा शिकवले, सरांनी तर आम्हाला ऑटोमेशन टेस्टिंग मधला हा ओप्स कन्सेप्टचा टॉपिक शिकवलाय, मग हा रिअल मध्ये कसा यूज होतो. सो ते मुलं जे आहेत, ते जे इंटरव्ह्यूअर आहेत, ते रिअल मध्ये कसा यूज होतात ते सांगतात. सो डाऊट सॉल्व्हिंग सेशन मध्ये टीचर्स तर डाऊट सॉल्व्हिंग घेतात, बट ऍडिशनल जे मुलं प्लेस होऊन गेले, जे इंटरव्ह्यू घेतात आपल्या इथं, ते मुलं पण डाऊट सॉल्व्हिंग करतात. सो मोस्ट ऑफ दी मुलांचे डाऊट्स आपण विदिन अ टाइम पिरियडच सॉल्व्ह करतो. बक्सपॉटर मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय प्रोसेस आहे? काय इंटरव्ह्यू द्यायला लागतो किंवा कुठे लिंक आहे, ते कसं, त्याची प्रोसेस काय आहे? बक्सपॉटर मध्ये ऍडमिशन घ्यायला सर बक्सपॉटर.in वरती व्हिजिट करावं लागतं. तिथे एक फॉर्म आहे, कुठल्याही पेजवर गेलं तर ते फॉर्म फिलअप केला तर इन्क्वायरी येऊन जाते. सो पहिले तर मुलांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे, राईट. सो आमच्याकडे असे पण खूप सारे मुलं येतात की डिप्लोमा झालंय, राईट. सो आम्ही डिप्लोमा सोबत रिस्क घेत नाहीत, त्यांना म्हणतो की पहिले ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा, त्यानंतर या, राईट. सो मोस्ट ऑफ दी कोणाचा 15 वर्षाचा गॅप आहे, राईट, ते पण मुलं येतात, राईट. सो कोणाचं ग्रॅज्युएशन 3 वर्ष आहे, खूप जास्त लेंदी आहे. सो या मुलांसोबत आम्ही बोलतो सर इन्क्वायरी आल्याच्या नंतर, ज्यांचा की क्रिटिकल सिनारिओ आहे. पण ज्यांचा नॉर्मल सिनारिओ आहे, आपला स्टाफ त्यांना गाईड करतो प्रॉपरली की कशा पद्धतीने असतं, काय असतं, IT मध्ये अवेअरनेस देतो. त्यानंतर त्यांना इंटरेस्ट असेल तर आपण जसं मी तुम्हाला सांगितलं फ्री बॅच मध्ये ऍड करतो, त्यांना तिथे 3 सेशन देतो. समजल्याच्या नंतर त्यांना ऍडमिशन करायला होतो, आणि त्यानंतरही त्यांना नाही समजलं तर फीस रिटर्न असते. सो हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? सो याच्यामध्ये आणि नॉन IT बॅकग्राऊंड जर असेल तर कसं? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया सर जसं की ग्रॅज्युएशन मस्ट आहे, आणि बाकी जर का म्हटलं नॉन IT असं काही नाहीये, बरोबर आहे. सो BA पासआउट जरी असेल, ग्रॅज्युएशन पाहिजे. आमच्याकडे असे जास्त एक्झाम्पल आहेत की नॉन टेक्निकल मुलं जास्त प्लेस आहेत, राईट. बट त्यामध्ये त्याचं BCom झालेलं आहे आणि त्याला 17 लाखाचं पॅकेज आहे, राईट, BCom कॅन्डिडेटला डेटा सायन्स मध्ये, आणि आता त्याने स्विच केलं तर त्याला 25चं भेटलेलं आहे, बरोबर. सो असं काहीच नाही की BA BCom, फक्त जी स्किल आहे सर ती प्रोजेक्ट वाईज पाहिजे, राईट. असं काय नाही की आता तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूटला भेट दिली त्यानंतर त्यांच्याकडे चार्ट असतो, एवढे प्लेसमेंट झाल्या, असा फंडा नाही आपला, बरोबर. आपला फंडा सिंपल आहे की बाबा तो जर का रेडी आहे करण्यासाठी, राईट, आणि त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे तर त्याची इलिजिबिलिटी आहे. पण त्यांनी टॉप मोस्ट कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलंय, पण त्याची करण्याची इच्छा नाही, त्यांनी क्लास लावलाय, त्याचं प्लेसमेंट, असं नाही होत. सो पहिले तर आम्ही त्याची फ्रिक्वेन्सी चेक करतो की कशा पद्धतीनं त्यांनी तो अग्रेसिव्ह आहे, कशा पद्धतीनं त्याला भूक आहे सक्सेसची, तर ते आम्ही आयडेंटिफाय करतो 1-2 कॉलमध्ये. त्यानंतर त्यांना फ्री सेशनमध्ये अटेंड करतो. त्यानंतर त्यांचं प्लेसमेंट होण्यासाठी आपण एक रोडमॅप बनवतो. आणि पर्टिक्युलरली आपल्याकडं फीस कमी आहे आणि प्रीमियम लेवलचं आपल्याकडे टीचिंग आहे आणि प्रीमियम लेवल सपोर्ट आहे. तुम्ही आम्हाला कधीही फोन करा, 24 घंटे आम्ही अवेलेबल असतो. रात्री 3 वाजता फोन आला तरी आम्ही उचलतो, कारण कोणाचं कधी ऑफर लेटर येईल काय सांगतो. ऑफर लेटर आल्याच्या नंतर त्या मुलांना बोलावंच लागतं. बक्सपॉटरचं पुढचं 5 वर्षाचं काय भवितव्य, कुठे बघता तुम्ही बक्सपॉटर? बक्सपॉटरचं सर आमचं एक एम आहे की सगळ्या रुरल एरियामध्ये IT बद्दल अवेअरनेस स्प्रेड करणं, सगळ्या रुरल एरियामध्ये. त्यासाठी काय काय तुम्ही उपाययोजना करता? त्यासाठी सर आम्ही फ्री गायडन्स, फ्री कन्सल्टेशन म्हणून एक आम्ही वेबसाईट लॉन्च केलेली आहे. सो तिथे जर फॉर्म भरला, कुठल्याही पॅरेंट्सनी भरू द्या किंवा फ्री कन्सल्टेशनवरती कॉल केला, सो त्यानंतर पॅरेंट्सचे जे काही डाऊट्स आहेत ते आपली टीम सॉल्व्ह करेल.
यासाठी आपण विविध कॉलेजमध्ये आपण व्हिजिट करतो आणि पॅरेंट्स मीटिंग असतात, त्या पॅरेंट्स मीटिंगमध्ये पण आम्हाला कॉलेजेस बोलवतात की स्प्रेडिंग करण्यासाठी. सो मोस्ट ऑफ दी आपण IT बद्दल अवेअरनेस स्प्रेड करण्याचं आपलं एम आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि त्यानंतर दुसरं एम आहे सर, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपले सध्या 2000 प्लेसमेंट झालेले आहेत. लवकरात लवकर आम्हाला 10,000चा आकडा अचीव्ह करायचा आहे. सो मोस्ट ऑफ दी हे एम आहे. बऱ्याच मुलांकडे फी नसते, करिअर करायचं असतं, तर त्यासाठी लोन सुविधा किंवा पार्टली पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सर. सो ज्यांना कोणाला ज्यांचा खूपच समजा शेतकरी बॅकग्राऊंडचे आहेत, बरोबर. सो आम्ही पण शेतकरी बॅकग्राऊंडचे होतो, आम्हाला माहिती आहे की फीसचा पण इश्यू असतो, बरोबर. सो त्यांच्यासाठी आपलं बक्सपॉटर NGO आहे सर. बक्सपॉटर NGO काय करतं की बॅकग्राऊंड व्हेरीफाय करतं. खरंच तो मुलगा गरीब असेल किंवा तो सिंगल पॅरेंट असेल. सिंगल पॅरेंट म्हणजे काय की आई किंवा वडील नाही, अशा मुलांना आपण सर 50% फीस ऑफ करतो. आणि जर का खूपच त्याची परिस्थिती गरीब आहे तर पे आफ्टर प्लेसमेंट त्या मुलांना सुविधा देतो. सो आणि जर का पॅरेंट नसतील तर 0 फीस. सो असं काही नाही सर. आणि त्याचं फक्त इलिजिबिलिटी क्रायटेरिया असा पाहिजे की तो रिसेंटली प्लेस पाहिजे 2019च्या नंतर. अच्छा. कारण 2019च्या अगोदर पासआउट झालेले ते काही ना काहीतरी करत असतात. सो फायनान्शियली सपोर्ट खूप सारा असतो. आणि कधी जर म्हटले मुलं की आता कसं आहे, EMI ऑप्शन म्हणजे काय की त्यांची फीस आपण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये घेतो. ऑलरेडी आपण जी फीस आहे ती 3 पार्टमध्ये 2 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. कोणाकडे नसतील तर तुम्ही 3 पार्टमध्ये घ्या, 2 पार्टमध्ये. फीसचा इश्यूच नाही. त्या मुलाला आमचं टार्गेट आहे की त्या मुलाला प्लेस करायचं. ते मुलं प्लेस झाल्यानंतर फीस आणून देतात, घरी आणून देतात. सो फीसचं टार्गेट नाही. सध्या बिझनेस करण्याचा ट्रेंड सुरू आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर याबद्दल तुमचं काय मत आहे, काय वाटतं तुम्हाला? बरोबर सर. सो जेव्हा मी खूप साऱ्या व्हिजिट्सला जातो किंवा जेव्हा मी फिरत असतो तेव्हा खूप सारे पॅरेंट्स विचारतात की मला की आमच्या मुलाला बिझनेस करायचा विचारतोय, पण माझी इच्छा तर जॉब करण्याची आहे. आणि खूप सारे स्टुडंट पण हा क्वेश्चन घेऊन येतात, सर माझी इच्छा बिझनेस करण्याची आहे, राईट, पण पैसे नाहीत, बरोबर आहे. सो सुरुवातीला काय आहे ना सर की IT मध्ये एवढे पॅकेजेस आहेत की बिझनेसला रिप्लेस करू शकतो. काही आपले पुण्याचे एवढा मोठा हिंजवडी IT पार्क आहे, बरोबर, हजारो कंपन्या आहेत पुण्यामध्ये. सो असे पण काही लोक आहेत की CR मध्ये पेमेंट घेतात, बरोबर आहे. CR मध्ये पेमेंट घेतात, त्यानंतर त्यांना वेल सेटल लाईफ होते. माझं तर सिंपल म्हणणं आहे सर. सो तुमचे जे पॅरेंट्स आहेत ते शेती करतात किंवा हे सगळ्या गोष्टी करतात, बरोबर. किंवा शेती का म्हणतोय फोकसली, कारण आम्ही त्या बॅकग्राऊंडचे आहोत. पण जे काही वर्कर असतात हे सगळ्या गोष्टी, आणि आपण पॅरेंट्सला म्हणलो त्या पिरियडमध्ये की सर आम्हाला बिझनेस करायचा, किंवा आम्ही बोललो तिथे की आम्हाला बिझनेस करायचा. सो पैसेच नाहीत ना जवळ, बिझनेस कसा करणार, राईट. सो मोस्ट ऑफ द मुलांचा फोकस काय पाहिजे सध्याच्या ट्रेंडमध्ये की मला एक हाय सिक्युअर्ड जॉब पाहिजे, बरोबर आहे. आणि जॉब लागल्याशिवाय सर लग्न पण होत नाहीत. सो आमचे एक ट्रेंड आहे. सो मोस्ट ऑफ दी मुलांनी पहिलं टार्गेट केलं पाहिजे की जॉब लागला पाहिजे. IT मध्ये मिनिमम पॅकेजेस सर 5 लाख आणि मॅक्झिमम पॅकेज 1 CRच्या वर आहेत, बरोबर. 1 CR पर्यंत इझिली नाही अचीव्ह करत, पण तुम्ही 20-25 लाख पर्यंत इझिली अचीव्ह करू शकता. सो आपल्या पॅरेंट्सला, आई वडिलांना जेव्हा आपण एक चांगली लाईफ देतो, राईट, आपले आई वडील कधी लोकलनी फिरले नाही पाहिजे असं जर आपण ट्रेंड ठेवला डोक्यात, तर आपण सुरुवातीला आपली लाईफ सेटल केली पाहिजे. आणि त्यानंतर स्वतःच्या पैशाने तुम्ही बिझनेस करा, पण पहिले 5 वर्ष का होईना तुम्ही जॉब केला पाहिजे. आणि तेही मोस्ट ऑफ दी IT मध्ये जॉब केला तर तुमच्या स्किल खूप जास्त इम्प्रूव्ह होतात की बिझनेस करायचा कसा. म्हणजे काही लोकांना असं पण वाटतं बिझनेसमध्ये शॉप्स, राईट, शॉप्स नाही. तुम्हाला जर का मोठ्या लेवलला, ग्लोबल लेवलला जर बिझनेस करायचा आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स पण तसा पाहिजे, आणि तो एक्सपिरियन्स तुम्हाला IT कंपनीज देऊ शकते. सो मोस्ट ऑफ दी मला असं वाटतं की बिझनेस करा, कोणी करा ज्यांच्याकडे फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहेत, बरोबर. कारण बिझनेस कराल तर तुम्ही जॉब देऊ शकाल, सिम्पल फंड आहे. बट तुम्ही बिझनेस सुरुवात केली त्यावेळेस तुमच्याकडे किती कॅपिटल होतं? बिझनेस सर आम्ही सुरू केली, आम्ही जॉब करत होतो आणि जॉब सोबत बिझनेस सुरू केला. आणि आम्ही कॅपिटल, आमचं एक लक होतं की सुरुवातीला आम्ही जेव्हा ऑनलाईन सुरू केल्याच्या नंतर आमच्याकडे कॅपिटल नाही लागलं. पण आम्ही सुरुवातीला काय केलं सर की आमची जी सॅलरी आहे ती बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केली, बरोबर. कारण आमच्या फॅमिलीकडे एवढे पैसे नव्हते की आम्हाला देतील. सो आमच्या तिघं जसं फाउंडर म्हटलं त्यांचे आम्ही पैसे इन्व्हेस्ट केले आणि आता आम्हाला त्याचं रिटर्न भेटलं. बट सॅलरीमधून इन्व्हेस्ट करा, पॅरेंट्स कडून घेऊन करू नका. आणि पॅरेंट्सकडे खूप पैसा असेल तर इन्व्हेस्ट करू शकता. सो मोस्टली बिझनेस करा, पण पहिले जॉब करा, एक्सपिरियन्स घ्या आणि फॅमिली सेटल करा. इन फ्युचर AI जॉबला रिप्लेस करू शकेल का? राईट. सो AI जॉबला रिप्लेस करणार सर. कुठल्या जॉबला रिप्लेस करणार? जसं की कोणी मेल राईट करते फक्त, राईट, जसं की कोणी मॅन्युअल टेस्टिंग करते. सो जॉबला रिप्लेस होऊ शकतं ना, की बाबा ऑटोमेशन लागते ना, तिथे ऑटोमॅटिक होते. बट जर तुम्ही ऑटोमेशन शिकलात, राईट,
ऑटोमेशन शिकलात, ऑटोमेशनच करायचे तुम्हाला वेबसाईटच्या टेस्टिंगसाठी, तर तुम्ही तुमच्या जॉबला कोणी रिप्लेस नाही करू शकत. आणि अशा काही जॉब आहेत जे एआय कधीच रिप्लेस करू शकत नाही, जसं की डेटा सायन्स, डेटा अनालिस्ट, बरोबर. ते एआय का रिप्लेस नाही करू शकत त्याचं एक सांगतो तुम्हाला, की ते डेटावरती काम करतं. आणि खूप साऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये सर ChatGPT अलाव नाही, बॅन आहे, बरोबर आहे का, कारण त्यांचा डेटा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ChatGPT काय करतं, स्वतःचा डेटा घेतं, इनपुट घेतं आणि स्वतःला ग्रो करतं, बरोबर. सो डेटा कंपनी कधीच एआयच्या भरोशावर नाही सोडत. सो डेटा रिलेटेड कुठल्या जॉब रिप्लेस होणार नाहीत. आणि जॉब, तुम्ही क्वेश्चन मला विचारला की जॉब रिप्लेस होऊ शकतात का, असं नाही विचारलं की आयटीचे जॉब रिप्लेस होऊ शकतात का. सो हा खूप मोठा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सध्या पुण्यामध्ये एक मी रील पाहिली होती, ऍक्च्युली मला माहिती नाही पण न्यूज मध्ये पण आलं होतं की एआय द्वारे ते फाईन लावत आहेत, बरोबर आहे. एआय द्वारे फाईन लावल्याच्या नंतर ट्रॅफिक पोलीसचा जॉब जाणार का, नाही जाणार ना, ऑब्व्हियसली नाही जाणार, कारण ह्युमन टच नेहमी गरजेचा आहे. सो जिथे ह्युमन टच नेहमी गरजेचं आहे तिथे जॉब कधीच नाही जाणार. आणि जॉब जायची जर वेळ आली तर सगळ्याच्या जातील, इंजिनियरच्या राहतील, कारण इंजिनियरच एआयला कस्टमाइज करणार आहे. करेक्ट, राईट. सो बेसिकली एआय काय करतं की ह्युमन्सला सपोर्ट करतं जॉबमध्ये, बरोबर आहे. त्याची तुम्ही फॉर्म्युले लक्षात ठेवू नका, तुमचं जे माइंड आहे तुम्ही इनोव्हेशन वरती अप्लाय करा, यासाठी एआय आलेलं आहे. असं एआय काही जॉब रिप्लेस नाही करणार, पण जे रिपीटिव्ह करताय जॉब, जसं की मॅन्युअल टेस्टिंग, मेल रायटिंग, राईट, पोस्टर क्रिएशन, लाईक दॅट, सो त्यांचं रिप्लेस होण्याची शक्यता आहे. आणि त्यांनी पण एआय शिकलं आणि एआयचा यूज करून जर का ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला आणि त्याला ह्युमन टच जर का दिला तर ऑब्व्हियसली त्यांना हाय पेइंग पॅकेज भेटते. थँक्यू व्हेरी मच गोविंद सर, तुम्ही आज आले, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तर मित्रांनो, आपण दुसऱ्या डायरेक्टरला आता इथे भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे ऋषिकेश देशमुख. ऋषिकेश सर, तुमचं मनापासून या ठिकाणी आमच्या कोच किरण पाटील शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सर. तर मला जाणून घ्यायला आवडेल की बग स्पॉटरची जी ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग आहे ती कशा पद्धतीने साधारण केली जाते. आता सर, खरं पाहिलं तर बग स्पॉटर जे की ऍडव्हर्टाइजमेंट आपली आहे सगळी मोस्टली आपली माउथ पब्लिसिटी आहे, राईट. जेव्हा जी की आपलं स्टार्टिंग तुम्हाला सांगितले गोविंद सरांनी कशा प्रकारे झाली काय नाही, तर सो ते लक्षात घेता जास्त कसं झालं की जे रुरल एरियातील मुलं आपल्याकडे होते, एकतर आपण त्यांना टार्गेट केलं होतं आणि जे की बॅक बेंचर्स जे होते त्यांना आपण टार्गेट केलं होतं. ऑब्व्हियसली कोणाचे पण एक माइंडसेट असतो की हा मुलगा करू शकतो मग आपण का नाही, राईट. म्हणजे बॅक बेंचर्स जे मुलं असतात ते करू शकतात मग आपण का नाही. मग अशा पद्धतीनं एक कोणीतरी करत गेला, दुसऱ्याला सांगत गेला आणि त्याच्यानंतर हळूहळू आमचं जे काही बग स्पॉटर आहे ते चांगल्या प्रकारे स्प्रेड होत गेलं. कारण की बग स्पॉटर मधून जॉब्स पण तसेच मिळालेत मुलांना, राईट. ज्या फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करतो त्याचा डेफिनेटली सगळ्यांनी फायदा घेतला आणि अशा प्रकारे आपली एक माउथ पब्लिसिटी म्हणून मोस्टली मार्केटिंग झालेली आहे. आज तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही तिघही पार्टनर जे आहेत, फाउंडर, सगळे यंग आहात. तर आणि ह्या यंग एज मध्ये आज एवढा टर्नओव्हर केला, एवढा व्याप वाढवलाय, 2000 स्टुडंटला शिकवलं आणि तुम्ही एक यशस्वी व्यवसाय चालू केला. तर याच्या पाठीमागचं सिक्रेट काय? आम्ही फक्त आमचा एक मोटिव्ह होता सर की जे की आपले सोबतचे काही मित्र असतील म्हणा किंवा जे काही मुलं आहे जे की आता समजा कोरोना पिरियडमध्ये तुम्ही बघितलं की सगळ्यांचा व्यवसाय ठप्प होता, सगळेजण घरीच बसलेले होते. एक मोटिव्ह होता की जे घरी बसलेले कॅन्डिडेट्स आहेत ते रिकामे न बसता त्यांनी काहीतरी करायला पाहिजे, राईट. सो अशाच मुलांसाठी आम्ही काय केलं, एक क्लास चालू केला, ऑनलाईन टीचिंग वगैरे चालू केली, जेणेकरून ते वेळ त्यांच्या मोबाईलमध्ये किंवा रील बघण्यामध्ये न घालता कुठेतरी स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करतील आणि स्वतःचं करिअर घडवतील. असं म्हणतात की पार्टनरशिप मध्ये कधी व्यवसाय सक्सेस होतो. येस. पण आज तुम्ही तिघांनी एवढं छान पद्धतीने ताळमेळ आहे तुमच्यामध्ये, कम्युनिकेशन आहे, माइंडसेट आहे, विजन आहे, तर हे कसं तुम्ही जुळवता असं? किंवा ज्यावेळेस तुमचे मतभेद होतात त्यावेळेस मतभेद होतात का? फर्स्ट थिंग की आमच्यामध्ये कधीच मतभेद झाला नाही. व्हेरी नाईस. कधीच झालं नाही. आणि हेच तुमचं कदाचित यशाचं रहस्य आहे. कारण की 4 वर्ष आम्ही आज कम्प्लीट केलेत. 1 जूनला आमची अभिनंदन तुमचं. थँक्यू सो मच. 4 वर्ष आम्ही कम्प्लीट केले सर. त्या 4 वर्षामध्ये आम्हाला कधीच असं आमचं की मतभेद झाले नाही. कधी आता जे की समजा आता बरेचसे मतभेद कशामुळे होतात, मेन म्हणजे फायनान्शियल, राईट. एक पैशामुळे मतभेद होत असतात सगळ्यांचे, किंवा डिसिजन मेकर एक नसतो म्हणून मतभेद होतात. आमच्यामध्ये डिसिजन मेकर एकच आहे आणि आम्ही जरी 3 जण डायरेक्टर जरी असलो तरी आम्ही फक्त एकच ऐकतो. काही असो तो डिसिजन घेणार. प्रत्येक वेळेस तो जरी डिसिजन घेत असेल तरी आम्हाला विचारतो की असं आहे, सो आपण अशा प्रकारे प्रोसीड करू शकतो का, देन आम्ही पुढे जातो. त्याच्यामुळे काही नाराजी व्हायची काही कधी गरजच नाही पडली आम्हाला. नवीन यंग स्टारला तुम्ही काय सल्ला द्याल? बिझनेस करायचा असतो
तुमचं यश जे बघतात सगळे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे? ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर त्यांनी पहिले तर बिझनेस स्टार्ट करत असताना तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट पाहिजे ती आहे पैसा. ऑब्व्हियसली जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारे मनी असेल, फायनान्शियली तुम्ही स्टेबल असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता. बट जर सध्या तुमच्याकडे जर तेवढी फायनान्स कंडिशन तुमची चांगली नाहीये, सो ऑब्व्हियसली बिझनेस पेक्षा जर तुम्ही स्वतःचं नॉलेज ग्रो करून स्वतःच्या फील्ड मध्ये, समजा एखाद्या ठिकाणी समजा आता एक आयटी कंपनी आहे किंवा आयटी मध्ये तर तुम्ही व्यवस्थित जॉब वगैरे केला तर आयटी मध्ये हाय पेइंग जॉब आहेत ऍज कम्पेअर टू अदर्स, राईट. सो डेफिनेटली जर तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्ट केलं, जेवढा वेळ तुम्ही बाकी गोष्टींमध्ये घालवता तेवढाच जर वेळ तुम्ही स्वतःसाठी दिला तर ऑब्व्हियसली डेफिनेटली तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉब मिळू शकतो. फायनान्शियली सुद्धा तुम्ही स्टेबल होऊ शकता. देन आफ्टर सम टाइम यू कॅन थिंक अप फॉर द बिझनेस. डेफिनेटली बक्सपॉटरला एका शब्दात सांगायचं झालं तर काय कसं सांगाल? जर एका शब्दामध्ये जर बक्सपॉटरला डिफाईन करत असेल तर डेफिनेटली जर तुम्हाला भविष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर थिंक अबाउट बक्सपॉटर. डेफिनेटली यू विल गेट सक्सेस. सर काही एखादी इन्स्पिरेशन स्टोरी आहे का स्टुडंटची जी सगळ्या स्टुडंटला एकदम प्रेरित करेल? सर एखादी म्हणण्यापेक्षा अशा खूप साऱ्या स्टोरी आहेत. एकदम युनिक आणि एखादी युनिक सांगायचं जर झालं तर एक स्टुडंट होता, ऍक्च्युली तो आमच्या जवळचाच आहे, आमचा फ्रेंडच आहे. त्याची फायनान्शियल कंडिशन एकदम बिलकुल चांगली नव्हती सर, बिलकुल म्हणजे बिलकुलच चांगली नव्हती. सो त्यानं जस्ट आम्हाला बोलला की असं असं माझी कंडिशन आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, सो मला काही करता येईल का, माझ्याकडनं होऊ शकेल का. आता त्याची स्ट्रेंथ डेफिनेटली आम्हाला माहित होती तो काय करू शकतो. त्याच्याकडं नॉलेज वगैरे एवढं काही नव्हतं आयटी बद्दल, कारण की ऍक्च्युली ही इज फ्रॉम मेकॅनिकल बॅकग्राऊंड. सो यू कॅन थिंक लाईक त्याला आयटीचं काहीच नॉलेज नव्हतं. तो आपल्याकडे आला आणि त्यानं जस्ट एक कोर्स चालू केला. पहिले 4 महिन्यामध्ये त्याला कोर्स बद्दल तो शिकला, पूर्ण व्यवस्थित त्यानं अभ्यास वगैरे केला. पण असं झालं की फक्त अभ्यास करून चालत नाही, कम्युनिकेशन पण चांगलं पाहिजे सर, राईट. सो त्याच्यासाठी त्याला एक कम्युनिकेशनसाठी आपण 2-3 मुलांचे आपण काय करतो की ग्रुप्स, 5-5 जणांचे ग्रुप्स तयार करतो, जेणेकरून ते मुलं काय करतात, डेफिनेटली जे डेली बेसिसवर जे शिकवलं जातं त्याच्यावरती ते मॉक डिस्कशन करतात, लाईक डेली बेसिसवरती डिस्कशन करतात. यानं काय होतं की डेली बेसिसवरती आपण डिस्कशन जे होणार ते पूर्ण इंग्लिशमध्ये होणार, राईट. याने काय होतं की इंग्लिशमध्ये बोलण्याची प्रॅक्टिस मुलांची वाटते. नॉर्मल आपण डेली लाईफ मध्ये बघतो की आपण इंग्लिशमध्ये आपल्या मित्रांशी म्हणा, घरी म्हणा, कधीच इंग्लिशमध्ये बोलत नाही. एक स्पेसिफिक तोच वेळ असतो त्यांच्याकडे ज्यामध्ये ते इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करू शकतात. सो अशा प्रकारे त्यांना इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करणं चालू केलं आणि त्यांना आउटसाईड सुद्धा एक कोर्स, इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुद्धा चालू केला ऑब्व्हियसली. सो त्याचं प्लेसमेंट झालं आणि त्याला 18 लाखाचं पॅकेज मिळालं स्टार्टिंगला. क्या बात आहे. आणि फायनान्शियल कंडिशन बिलकुल चांगली नव्हती. त्याच्या घरच्यांनी आम्हाला घरी बोलवलं, आम्हाला ते आता नॉर्मली स्वागत वगैरे करतात, हार वगैरे देतात, अशा प्रकारे त्यांना आमचं स्वागत केलं. ऋषिकेश सर, जो रिझ्यूम असतो तो साधारण इंटरव्ह्यू मध्ये किती इम्पॉर्टंट आहे? सगळ्यात मेन म्हटलं तर सर रिझ्यूमच हा एक मेन पॉइंट आहे जो की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण की तो तुमचा बायोडाटा आहे, राईट. तर तो पाहिल्यानंतरच तो पर्टिक्युलर HR जो आहे तो तुम्हाला हिट करणार आहे, तो तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल करणार आहे. ओके, जर तुमचा रिझ्युमे रिक्वायरमेंटला मॅचच नसेल तर ऑब्व्हियसली तुम्ही तिथे रिजेक्ट व्हाल. ओके, सो आपण काय केलेलं आहे सर की अशा जे की रिझ्युम्स आहेत ते चेक करण्यासाठी रिझ्युम चेकर नावाचं एक आपल्याकडे टूल आहे, टूल डेव्हलप केलं. येस. सो त्याच्यामध्ये जेव्हा आपण रिझ्युम अपडेट करतो, अपलोड करतो, सो अपलोड केल्यानंतर डेफिनेटली काय होतं की तो रिझ्युमे आमच्याकडे येतो आणि आम्ही काय केलेलं एक स्पेशल टीम त्याच्या मागे ठेवलेली आहे, राईट. जेव्हा जेव्हा आपल्याकडे तो रिझ्युमे येईल तो रिझ्युमे व्यवस्थित व्हेरीफाय केला जातो आणि व्हेरीफाय करून कुणाला मुलांना पाठवला जातो, जेणेकरून त्यांचं रिजेक्शन होणार नाही, इंटरव्ह्यू डायरेक्टली शेड्यूल होईल. मोस्ट ऑफ द मुलं काय करतात, एआयचा यूज करून रिझ्युमे बनवतात. सो ऑब्व्हियसली एआय काय करतो की जसं तुम्ही पुढे जाल, आता समजा तुम्ही चुकीचा बनवलाय आणि तुम्ही त्या रेयावरती जर टाकले तर तो फक्त ग्रॅमॅटिकली ज्या मिस्टेक्स वगैरे आहेत तो व्यवस्थित करेल, आणि जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पुढे जात असाल तर तशाच पद्धतीने तो गाईड करेल, राईट. बट आपण काय करतो, त्या रिझ्यूम चेकरमध्ये रिझ्युमे आल्यानंतर डेफिनेटली आपली टीम त्यांना रिच आउट करते, त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स वगैरे काही असतील तर ते डेफिनेटली त्यांना सांगितले जातात आणि त्या प्रकारे त्यांना तो रिझ्युमे फॉरवर्ड केला जातो. तर ऋषिकेश सर आणि या ठिकाणी गोविंद सर, तुम्ही इथे आलेत कोच किरण पाटील शो मध्ये आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मित्रांनो, जर तुम्हाला खरंच करिअर करायचं असेल, करिअरला एक दिशा द्यायची असेल तुम्हाला,
तुम्हाला IT मध्ये करिअर करायचं असेल आणि तुम्हाला प्लेसमेंट देखील हवे असेल 100%, तर मित्रांनो या ठिकाणी बगस्पॉटर ही एकच भारतामधील नंबर 1 ची इन्स्टिट्यूट आहे, जिथे कमी कालावधीत विश्वास संपादन करून विद्यार्थ्यांना त्यांना दिशा मिळाली आहे, त्यांना एक करिअर मिळालं आहे, चांगल्या कंपन्या आणि विथ चांगलं पॅकेज मिळालं आहे. तर तुम्हाला देखील खरंच तुमचं करिअर करायचं असेल तर बगस्पॉटरला आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि bugspotr.in ह्या वेबसाईटवर लगेच व्हिजिट करा आणि तुमचं नाव नोंदवा. बगस्पॉटर नक्कीच तुम्हाला कॉल करेल आणि तुम्हाला काउन्सिलिंग देखील करेल. काउन्सिलिंग ऍब्सोल्युटली फ्री आहे आणि पहिले 3 सेशन हे देखील फ्री आहेत मित्रांनो. तर थँक्यू व्हेरी मच ऋषिकेश सर, तुम्ही आले आणि या ठिकाणी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यामुळे मला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपण भेटूया पुढच्या भागात मित्रांनो. असेच वेगवेगळे सेशन्स बघण्यासाठी या ठिकाणी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त राहा, स्वस्थ राहा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या भागात.